दरवर्षी गणेशोत्सवामध्ये आपल्याला मुंबईच्या विविध भागांमध्ये बाप्पाचं आकर्षक रूप पाहायला मिळतं। गणेश नगरी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती लालबाग आणि त्यानंतर पुढे पुढे जातो तेव्हा येते खेतवाडी आणि आणखी या सगळ्या परिसरामध्ये मुंबईच्या मुळात दक्षिण मुंबईच्या मध्यभागी असलेलं तो म्हणजे गिरगाव परिसर। आणि या गिरगावामध्ये नेमकं कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा होतो हे तर आपण नेहमी दरवर्षी पाहतच आलं। मात्र या गिरगावातलं एक मंडळ म्हणजे अखिल चंदनवाडी, या चंदनवाडीचं मुळात महत्व म्हणजे गोड गणपती। आता याला गोड गणपती का म्हटलं जातं? मुळात ज्यावेळेला गणपती बाप्पाचं विसर्जनासाठी हा बाप्पा निघतो तेव्हा त्याच्यावरती साखर का उधळली जाते या सगळ्याची माहिती आपण या मंडळाकडून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे अखिल चंदनवाडी या मंडळामध्ये। या मंडळाचा बाप्पा आपण पाहतोय विठ्ठल रूपी आपल्याला हा बाप्पा पाहायला मिळत आहे। दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त मुंबईसह राज्यभरातून प्रत्येक विठ्ठल भक्त हा वारीच्या माध्यमातून विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात जातो। तीच वारी आणि पंढरपुराचं भक्तिमय वातावरण आणि वारकरी या वारीच्या सगळ्या भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेला हा सगळा आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्याच्यामध्ये वासुदेव पाहायला मिळत आहे, संपूर्ण वारकरी संप्रदाय पाहायला मिळत आहे, वारकरीची वारी पाहायला मिळते आहे, पालखी पाहायला मिळत आहे, आकर्षक असं विठ्ठलाचं मंदिर, पंढरपुरातलं विठ्ठलाचं मंदिर आणि हे असं देखणं रूप बाप्पाचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल रूपातला हा बाप्पा समोर श्रीकृष्ण आणि पृथ्वीवर उभा असलेला, कारण आराध्य दैवत राज्याचं ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे हे विठ्ठल आणि या विठ्ठल रूपी बाप्पा हा अखिल चंदनवाडीचा बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। बाप्पा संदर्भात आणि देखावा संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। सर, आपलं महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे। यंदा बाप्पाचं रूप हे विठ्ठल रूपात आहे। संपूर्ण वारकरी संप्रदाय बाप्पाच्या चरणी तुम्ही देखावाच्या माध्यमातून सादर केलेला आहे, काय सांगाल? अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 48व्या मंडळाला गोड गणपती म्हणून नावाजलं जातं। यावर्षी हा बाप्पा 26 फुटी पृथ्वीवरील विठ्ठलाच्या रूपात आहे। त्याच आपण बघताय की वारीचा आपण तिथे देखावा केला। याचा अर्थ असा की हिंदू संस्कृती जी आहे, जी आज वारीच्या रूपाने जपली जाते, ही अशीच पुढे राहो आणि तरुणांमध्ये देखील ह्याचा ओढ निर्माण हो, यासाठी ह्या वारीचा देखावा इथे केलेला आहे। निश्चितच ज्या प्रकारे आराध्य दैवत विठ्ठल आणि त्यांची संपूर्ण पंढरीची वारी तुम्ही देखावाच्या माध्यमातून सादर केलेली आहे। मात्र जेव्हा गिरगावात येतो तेव्हा गिरगावचा राजा पाहायला मिळतो, मग महाराजा आणि मग अखिल चंदनवाडी। अखिल चंदनवाडी हे नाव आणि त्यात मुळात म्हणजे गोड गणपती, कसं नाव पुढे आलंय काय सांगा? गेली 10-15 वर्ष आधी एका भाविकाने विसर्जनाच्या वेळेला एक साखरेचं त्याने नैवेद्य म्हणून अर्पण केलं, त्याचं काही तिथे नवस होता। ती प्रथा तो पुढे पुढे घेत गेला आणि ते बघून इतर भाविक देखील ती साखर उधळत गेले। त्याचा प्रमाण एवढा मोठा झाला की गेले 5-7 वर्ष आम्हाला ज्या विसर्जनाची मिरवणूक निघते त्याच्या पाठी आम्हाला 1-2 लॉऱ्या उभ्या करायला लागतात। जशी जशी साखर येते पहिले उधळली जायची, मग ती वाया जायची। मग मंडळाने असा निर्णय घेतला की साखर थोडीशी पायाजवळ ठेवायची आणि मग ती जमा करायची। मग आम्ही गिरगावला गणपतीला चौपाटीला होतो, लेफ्टने आमचा गिरगावला ट्रक इथे येतो मंडपात आणि पुढच्या वर्षी जी साखर आहे ती नैवेद्य रूपात संपूर्ण विभागात वाटली जाते। आता देखील आमच्याकडे कोण प्रमुख पाहुणे येतात, आमदार, खासदार, मंत्री, त्याला ती भेट म्हणून साखरच दिली जाते म्हणून। आणि दुसरं, ह्या मूर्तीचा चेहरा आपण आज बघतच आहात। विजय खातू सरांपासून जो घडत आलेला आहे तो आज त्यांचे शिष्य सिद्धेश दिगोळे त्याने देखील तोच सेम चेहरा आजही दिसतोय। त्यात तो गोडवा सगळ्यांना दिसतो आणि दुसरं कारण ह्या साखरेचा वर्षाव जो विसर्जनाला असतो। सर, ज्या प्रकारे तुम्ही गोड गणपतीचं महत्व काय ते सांगितलेलंच आहे, मात्र अख्ख्या गिरगावामध्ये जे गोड गणपती म्हणून मानाचा तुरा जपलेला हा मंडळ आहे, या मंडळाची आता तुम्ही सांगितलं 48 वर्ष, आता 48 वर्षामध्ये हा मंडळ आहे। ज्या वेळेला मिरवणूक निघते, ज्या वेळेला बाप्पाचं आगमन होतं, त्यावेळेला गणेश भक्त गोड गणपती बघण्यासाठी येतात, काय वातावरण असतं? वातावरण म्हणजे इतका उत्साहवर्धक, इतकं पॉझिटिव्ह वाईब्स असतात की तुम्ही जर त्या विसर्जनाच्या वेळी जेव्हा बाप्पा ह्या इकडनं बाहेर पडतो, ती पुष्पवृष्टी होते आणि जो साखरेचा वर्षाव चालू होतो ते पाहण्यासाठी नुसतं गिरगावातून नाही, मुंबईतून नाही, मुंबईच्या बाहेरून देखील लोक त्यावेळेला ते उपस्थित असतात। आणि अख्ख्या चौपाटीपर्यंत तो जो साखरेचा वर्षाव किंवा पुष्पहार ते गिरगावच्या नाक्यापर्यंत म्हणजे तिवारे ब्रदर्सपर्यंत चालू असतो। आणि जसं विसर्जनाला तसंच आगमनाचं पण असतं, आगमनाला देखील तेवढीच गर्दी परेड वर्कशॉप पासून गिरगावात आल्यापासून असते की तशी ती गोड गणपतीची साखरेची आरती असते ती बघण्यासाठी असते। काही आपल्या मंडळाकडे एक वेगळी ओळख आहे, साखरेचा गणपती किंवा साखर उधळणारा गणपती, काय वाटतं? कारण ज्या प्रकारे गोड फुटाणे असेल, त्यानंतर मोदक असेल, त्याच्यानंतर फुलांची उधळण असेल, मात्र आपल्या गणपतीला साखरेची उधळण एक वेगळं ओळख आपल्या राज्यामध्ये झालेली आहे।
ते नक्कीच आहे. म्हणजे एक वेगळंच कॉन्सेप्ट आहे, ज्या लोकांना ते समजलं जातं, ते आकर्षण असतात, ते येतात, ते विचारतात की बाय गोड गणपती का बोललं जातं. पहिल्या लोकांना वाटायचं की त्याचं गोड रूप आहे, दरवर्षी त्या गोड रूपात असतो, पण हा जो साखरेचा आहे कित्येक लोकांना माहिती नव्हता. मग ते असत्याची तोही प्रकार माहिती व्हायला लागला. मग लोक खास करून विसर्जनाला साखर घेऊन अक्षरशः इथून रीग लागलेली असते. मग आम्ही ती साखर घेतो, जपतो आणि मग दुसऱ्या वर्षी ती त्याच भाविकांना वाटून देतो. निश्चितच सर, एक साधारणतः पाहायला गेलं तर आता मुळामध्ये मुंबईचा गणेशोत्सव हा आता जसजसा पुढे चाललाय, आपल्याला विविध रूपातले बाप्पा पाहायला मिळत आहेत. उंच मूर्ती, उभी मूर्ती, बसलेली मूर्ती, विविध रूप, विविध अवतार सगळे पाहायला मिळतात. मात्र नवीन पिढीमध्ये पाहायला गेलं तर सोशल मीडिया तितकाच आता ट्रेंडमध्ये आहे, तितकाच जास्त वापर होतो. मात्र ज्या वेळेला एखादी नवीन पिढी गिरगावात येते, मग ते जेव्हा मंडळं बघतात तेव्हा त्या मंडळामध्ये जाताना केवळ ते ऐकलेलं असतं की अखिल चंदनवाडी आणि गोड गणपती, पण जाणून घ्यायला आवडेल की या मंडळाचा इतिहास काय, कशी स्थापना झाली आणि मुळात गोड गणपतीत नाव कसं पडलं ते तुम्ही सांगितलंच. मात्र जी नवीन पिढी आहे त्यांच्या मार्फत जर अखिल चंदनवाडी मुळात काय आहे ती समजायची झाली तर कसं समजायचं? गणपतीची स्थापना 48 वर्षापूर्वी झाली. बाजूलाच यशवंत चाळ म्हणून आहे, त्या चाळीच्या आत तो गणपती केला जायचा. काही वर्ष तिथे केला गेला, नंतर चंदनवाडी हनुमान मंदिरच्या बाहेर आणला गेला आणि काही वर्षाने तोच गणपती ह्या चंदनवाडीच्या गल्लीमध्ये आला. नावरूपाला जेव्हा ती मूर्ती विजय खातू साहेबांकडे गेली आणि जेव्हा त्यांनी एक आविष्कार घडवले, मग ती कालियामर्दन असो, विष्णू नारायण असो, ते जे घडत गेल्या मूर्त्या, आणि त्यावेळेला आमच्या इकडचे सगळे मंडळाचे जे पदाधिकारी होते, म्हणजे आज ते नाही आहेत, आमच्या स्वर्गीय विजय साबळे असतील, आमचे सचिव पांडुरंग सकपाळ असतील, अविनाश साळवे असतील, या सर्वांनी तेवढंच योगदान दिलं आणि आज त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही देखील इथे त्याच वाटेवर चाललेलो आहोत. आणि ह्या बाप्पाचं रूप हे जे दिसतंय तुम्हाला, हे म्हणजे काही वेळेला आम्हाला मूर्तिकार देखील सांगतो की आम्ही काही प्लॅन करत नाही, ती मूर्ती घडत जाते. अच्छा, ती मूर्ती घडते आणि ती वेगळीच होते. म्हणजे आजचं पण ऐकण्यात येतं की त्यावेळेला मूर्तिकारांना काही मंडळ बोलतात की तुम्ही विशिष्ट ही मूर्ती का बनवतात, तो बोलतो तसं काही नाही, माझ्याकडे सगळे गणपती सारखे आहेत, पण तो का वेगळ्या रूपात साकार होतो. निश्चितच सर, एक वेगळा प्रश्न आहे. ज्या वेळेला गणेशोत्सव सुरुवात होत होती त्यावेळेला एक प्रश्न घोंगावत होता, संकट घोंगावत होतं सगळ्या गणेशोत्सव मंडळांवरती. ते पीओपीचं होतं, त्यानंतर उंच मूर्ती होती. काय सांगाल एकंदरीत पीओपी, शाडू माती आपल्या मंडळाकडून काय आव्हान करा? मंडळाकडून आव्हान म्हणजे कसं आहे, आता ही जी मुंबईची परंपरा आहे उंच मूर्तीची, ती आपण आज प्लास्टरच्या रूपातच ती करावी लागेल, कारण की मातीमध्ये ते शक्य नाहीये तेवढ्या रूपात. बरं, त्याला पर्याय म्हणून काही सरकार आणि समन्वय समिती प्रयत्न करतायत, पण नीट साधून आलेलं नाहीये. त्यामुळे सध्या तरी ही जी उंच मूर्तीची परंपरा आपल्याला जपायची असेल तर त्याला प्लास्टर ऑफ पॅरिस सध्या तरी तोच पर्याय आहे. त्याच्यावरती विविध तज्ज्ञ मंडळी शोधत काढतात आहेत. जर त्याचा चांगला मार्ग निघाला तर नक्कीच आम्ही तो पर्याय वापरू. निश्चित धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. पुन्हा एकदा आपण मूर्तीकडे जाणार आहोत. मूर्ती आपण जर पाहायला गेली तर ही विठ्ठल रूपी मूर्ती आहे पृथ्वीवरती, आणि खाली आपल्याला नाग पाहायला मिळत आहे, कमळ सुद्धा आहे. अशा सुंदर सुरुवातीला कमळ, नाग आणि पृथ्वी, आणि त्याच्यावरती हा असा गोड गणपती अखिल चंदनवाडीचा हा उभा आहे. विठ्ठल रूपातला हा गोड गणपती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्या दोन्ही हातामध्ये टाळ आहे. समोरच त्याच्या अगदी पाहायला गेलं तर हाराच्या झोपाळ्यात आपल्याला कृष्णाची मूर्ती पाहायला मिळते आहे. आणि अशा बाजूने पूर्णपणे पाहायला गेलं तर पंढरपुरातलं विठ्ठल रूपाचं जे विठ्ठलाचं मंदिर साकारण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यासाठी खास करून देखावा म्हणजे हे सगळं ब्रह्मांड, आणि ही आपण पाहतोय विठ्ठलाची वारी. दोन्ही बाजूने पालखी मार्ग दाखवण्यात आलेला आहे. समोर विठुराया आपल्याला मंदिर पाहायला मिळत आहे. त्याच्या भक्तीच्या वातावरणामध्ये तल्लीन झालेले हे सगळे वारकरी पाहायला मिळत आहेत. मधोमध वासुदेव सुद्धा आहेत, आणि त्याच्या आजूबाजूला सगळे हे वारकरी आहेत. काहींच्या हातामध्ये टाळ, मृदुंग, डोक्यावरती तुळस, आणि असं अगदी छोट्या छोट्या पद्धतीने म्हणजे जशी वारी निघते त्या वारीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा वापर होतो, कशा वारकरी संप्रदाय कसा हा विठ्ठलाच्या पंढरपुराच्या वारीला जातो आणि दर्शन घेतो, ते सगळं सगळं अगदी योग्यरित्या देखावा. मुळात पंढरपुरात गेल्यानंतर आपल्याला पाहायला गेलं तर गवत आणि शेणाने सारवलेली घरं सुद्धा पाहायला मिळतात. ते घरं सुद्धा तिथे आहेत, आणि असं एकंदरीत पंढरपुरातलं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळालंय. त्यामुळे निश्चितच एकंदरीत पाहायला गेलं तर या मंडळाकडून एक आव्हान जे इथे केलं जात आहे ते म्हणजे अनेक भक्तगण आहेत ज्यांना पंढरपुरात आजही जाता आलं नाहीये, तर त्यांनी निश्चितच या मंडळात यावं आणि गणरायाचं दर्शन घ्यावं, जेणेकरून त्यांना साक्षात या गणरायाच्या माध्यमातून विठ्ठलाचं दर्शन होईल. अशा प्रकारचा हा देखावा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर साधारणतः आपण पाहतोय मुंबईतल्या विविध भागांमध्ये गणरायाचं रूप कशा प्रकारे ते आपण पाहतोय. गणेशोत्सव मंडळांमध्ये पाहायला गेलं तर गणरायासाठी कशा प्रकारचा देखावा सादर केलाय हा सुद्धा आपण पाहिलेला आहे. यापुढे सुद्धा आपण अशाच प्रकारच्या गणेशोत्सव मंडळांमध्ये जाणार आहोत. तिकडे नेमकं कशा प्रकारचा देखावा आहे, कोणत्या रूपातला बाप्पा आहे हा सुद्धा आपण पाहणार आहोत.
कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.